परभणी जिल्ह्यामध्ये 2 दिवस वादळी वारे आणि अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली। त्यामुळे शेतामध्ये उभे असलेल्या ज्वारीचं पीक हे आडवं झालं। शेतकऱ्याचं त्यामुळे प्रचंड नुकसानही झालंय। शेतामध्ये आडवी झालेली ज्वारी काढण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे। पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असल्यानं शेतकरी चिंतेमध्ये सापडलाय। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वारीचे पीक शेतामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे आडवे पडले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं टाकल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। ज्वारीचे पीक शेतात आडवं पडलं असल्याने आता हे पीक काढायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे खरीप हंगामातील ह्या पिकांचं उत्पन्न घेतल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बी हंगामातील या पिकांचं उत्पन्न घेतल्यानंतर शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीस देखील लागल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका असो, पूर्णा तालुका असो, जिंतूर तालुका असो या 3 तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। त्यामुळे आंबा पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर दुसरीकडे हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस परभणी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आता हे आडवे पडलेले पीक देखील काढण्यासाठी शेतकरी मोठी धडपड करत आहेत। कारण या ज्वारीच्या पिकाचे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तर दुसरीकडे हे पीक भिजले तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे। कारण या ज्वारीच्या पिकाचा कडवा शेतकरी वर्षभर आपल्या जनावरांना चारत असतात। त्यामुळे आता जनावरांची तरी सोय व्हावी या उद्देशाने शेतकरी ज्वारीचे पीक काढत आहेत। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।